राहुल गांधी 5 सप्टेंबरला नांदेड दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी राहुल गांधी वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असून राहुल गांधींसोबत नाना पटोले देखील उपस्थित राहणार। आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना ईडीने ताब्यात घेतले। दिल्ली वक्फ बोर्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अमानतुल्ला यांना अटक करण्यात आली। सकाळपासून अमानतुल्लांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरू होती। बारामतीत अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले। जनसन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले। परिसरातील इतर कामांमुळे पुतळा पडल्याचा दावा उदय सामंतांनी केला। ही इतर कामं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे होती। स्वतःच्या चुका लपवण्यासाठी आंदोलन सुरू असल्याचीही टीका उदय सामंतांनी केली। गणपतीत गावी जाण्यासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणवासियांनी एसटी बसला पसंती दिली। एकूण 4,953 जादा बसेस आतापर्यंत फुल झालेत। तर 3 ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचं नियोजन एसटी महामंडळाने केले। पावसाळ्यातही उन्हाळ्याप्रमाणे मुंबईकरांची विजेची मागणी कायम आहे। विद्युत उपकरणे आणि एसीचा वाढलेला वापर यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली। घरात 3,500 मेगावॅटची दैनंदिन मागणी असल्याची नोंद आहे। हिंगोलीच्या कळमनुरीतील देवजना कयाधू नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 20 ते 22 नागरिकांपैकी 3 नागरिक स्वतः सुखरूप बाहेर पडले। बचाव कार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मदत पथक पोहोचले। तसंच आमदार संतोष बांगर देखील बचाव कार्यामध्ये सहभागी झाले। जम्मू काश्मीरमध्ये आर्मी कॅम्पवर अतिरेक्यांनी गोळीबार केला। या गोळीबारात एक जवान गंभीर जखमी झाले। सुरक्षा दलाकडून अतिरेक्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। पाकिस्तानच्या ड्रीम बाजार मॉलमधील उत्पादन लोकांनी लुटल्याची घटना घडली। उद्घाटनाच्या दिवशीच मॉलमधील दुकानांची तोडफोड करण्यात आली। पाकिस्तानच्या कराचीमधील हा प्रकार आहे। पुतळा दुर्घटनेनंतर मवियाने राजकीय सर्व्हे केला। या सर्व्हेनुसार मवियाला 180 ते 200 जागा तर महायुतीला 70 ते 75 जागा मिळण्याचा अंदाज आहे। मवियाला पुतळा दुर्घटनेचा राजकीय फायदा उचलायचा आहे असा सवाल यावेळी उपस्थित होतो। सर्वच इतिहासकारांनी सुरत लुटीबाबत लिहिलंय। शिवरायांच्या शौर्यावर शंका घेण्याचं काम केलं जातं अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। मनुवादी विचार हुशार फडणवीसांच्या डोक्यात कसा आला असा हल्लाबोल आव्हाड यांनी केला। राज्यात मोठी दंगल घडवण्याचा कट रचला जातोय असा खळबळजनक दावा निलेश राणेंनी केला। रत्नागिरीमध्ये मावळ्यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोपही ट्विटद्वारे राणेंनी केला। निवडणूक वाद प्रकरणी खासदार रवींद्र वायकर यांना 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अमोल कीर्तीकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत। पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे। भाजपकडून पक्ष प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची खंत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली। मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आमदार असून अजून काही दिवस वाट पाहून पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं काम करणार असल्याचं खडसेंनी म्हटलं। पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आले। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। संभाजीनगरमध्ये नालेसफाई न केल्यामुळे न्यायालयाच्या परिसरात पाणी साचले आहे। प्लास्टिक आणि रिकाम्या बाटल्यांमुळे नाले ब्लॉक झालेत। मात्र स्वच्छ भारत अभियान याच्या नावाखाली लूट करण्यात आली का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो। हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले। पावसामुळे अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खचलाय। रस्ता खचल्याने एका बाजूची वाहतूक प्रशासनाने बॅरिकेड लावून बंद केली। महाराष्ट्रात 16,98,000 नवीन मतदारांची नोंदणी झाली। राज्याच्या विधानसभेसाठी 9,05,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावले। राज्यात गेल्या 4 वर्षात महिला अत्याचाराच्या प्रकरणात 44% वाढ झाली आहे। कोरोनानंतर महिला अत्याचारात घट नसल्याचीही घटना आता घडली। देशभरातील विविध न्यायालयात प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निमित्ताने त्रिस्तरीय कृती आराखडा तयार केलाय। कृती आराखड्याच्या 3 टप्प्यांमध्ये जिल्हास्तरीय खटले व्यवस्थापन समित्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली। एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन को कॅप्सूलमध्ये सुनीता विल्यमसन यांना पृथ्वीवर परत आणले जाणार आहे। 24 सप्टेंबर रोजी फू-1 मोहीम लॉन्च होणार आहे। विल्यमसन यांच्यासह त्यांचे सहकारी हे फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परतणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।